हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 5 आणि इथं खाल्लेला होता ऊस। तर ऊस खायला कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आता थंडीच्या दिवसात ना जर ऊस आपण तो रात्रीचा बाहेर ठेवला आणि तो खूप थंड होतो आणि तो सकाळी खाल्ला ना आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला असतो। अगदी ज्यांना कावीळ असते ना त्यांना अशा पद्धतीचा ऊस खायला सांगतात, कावीळ त्यांची कमी येते। तर गावाकडे आता आजूबाजूला जे आपले शेत असतात त्यांच्यात ऊस असला की मग शेताला गेले की ते आणलं जातं। तर थंडीच्या दिवसामध्ये ऊस आणि बोर आता संक्रांतीला हे सगळं आवर्जून म्हणजे आपण आणलं जातं। वाणात सुद्धा हे असतं बघा, ऊसाला सुद्धा तेवढा मान आहे आणि बोरं सुद्धा। तर या दिवसामध्ये आता बोरं यायला चालू झाली आहेत, जे की छोटी असतात। ती आता नेहमीची थोडीशी मोठी बोरं असतात ती कधीही म्हणजे शक्यतो भेटतात, पण जी आपली नेहमीची देशी बोरं असतात ती फक्त संक्रांतीच्या अगोदरच म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्याला मिळतात। तर आता बघा संध्याकाळचं 5 वाजता असं अगदी छान वातावरण असतं, शांतता। तर ह्या वेळेला बाहेर म्हणजे बसायला निवांत सुद्धा भारी वाटतं। तर आज जान्हवीची कमेंट अशी होती की आज म्हशीसोबत तुझी मॅचिंग झालेली आहे, कारण तुमच्या तिघींची म्हटली सेम कपडे आहेत या 2 म्हशी आणि तुझी। तर आम्ही हसलो खूप। तर आता ही म्हशी खाली जी चिपाड असतात ते जे खात नाहीत ते रोजच इथं सासूबाई पेटवतात, तर आज मी पेटवली होती। आणि हे तर जर असं पेटवलं ना तर म्हशीसुद्धा ह्याच्या बाजूला येऊन उभा राहतात, जसं की आपण शेकण्यासाठी कसं उभा बसतो तसं त्यांना सुद्धा थंडीच्या दिवसात हे चांगलं वाटतं। आणि जे मच्छर असतात इथं संध्याकाळच्या वेळेला, तर जनावरं म्हटलं की कसं त्याच्या खाली थोडीफार घाण राहतेच ओलं ती, त्यामुळे मच्छर होतात। तर मग असं पेटवलं की ह्या वेळेला मच्छर जास्त म्हणजे मसरांना सुद्धा चावत नाहीत। तर इथं सकाळी मुलांच्या टिफिनसाठी आज ह्याची भाजी राजमा भिजवलेला होता। तर इथं मिक्सरमध्ये कांद्याची पेस्ट करून घेतलेली आणि अद्रक लसूण टोमॅटो ह्याची पण प्युरी बनवून घेतली आणि कांद्याची सेपरेट करून घेतली। तर राजमा आहे म्हटल्यानंतर जान्हवीला भात खायचा होता आणि ओमला चपाती पाहिजे होती, तर इकडं भात पण लावलेला आहे आणि चपात्यासाठी कणिकसुद्धा भिजवून ठेवलेलं आहे। तर कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कांदा चांगला परतून घेतल्यानंतर एक टोमॅटो होतं, मोठं होतं जरा, त्यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटो अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आणि हे सुद्धा आता व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं। आणि राजमा कुकरला मी 5 ते 6 शिट्ट्या काढल्या होत्या, कारण तो जरा चांगला शिजला तरच बरा लागतो। आणि यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, हळद, किचन किंग मसाला आणि आपलं नेहमीचं रेग्युलरचं जे काळं तिखट असतं आणि छोले मसाला पण इथं मी थोडासा टाकला होता। तर हे सगळं छान अगदी आता ह्याला तेल सुटेपर्यंत, तेलाचा वापर मी शक्यतो कमीच करते, पण छान असं ह्याला मसाला हे होईपर्यंत परतून घेतला। आणि राजम्यासोबत एक छोटा बटाटा पण इथं मी टाकलेला होता। थोडासा राजमा साईडला काढून घेतला आणि तो थोडासा मॅश करून टाकला ना मग ह्या भाजीला आपल्या चव छान येते। अशा पद्धतीने चांगला शिजलेला असला की तो चमच्याने सुद्धा व्यवस्थित स्मॅश होतो। आणि मग तो मॅश केलेला राजमा यात टाकलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आता गरम अजून थोडीशी शिजून ग्रेव्ही व्हावी, म्हणजे एकदम पण सुक्कं सुक्कं चांगलं नाही लागणार म्हटलं, थोडंसे मग गरम पाणी करून टाकले यात आणि वरून 1 चमचाभर तूप टाकते। कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कोणत्या भाज्या म्हणजे कोणत्याही भाज्या बनवतात चाललं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरत नसाल ना तर थोडंसं चमचाभर तूप टाकून बघा, अगदी छान चव येते। आणि किचन किंग मसाला ह्या 2 टिप्स वापरून ना अशी ग्रेव्हीवाली म्हणजे कांदा टोमॅटोची कोणती पण भाजी बनवा, अगदी साधी बटाट्याची बनवा, चवीला छान लागते। आता राजमा ते भात आवडत असल्यामुळं सकाळीसुद्धा मग नाश्त्यासाठी हेच खाऊन जाणार होते। आता सकाळी नाश्त्यासाठी दुसरं काय नाही, फळं ड्रायफ्रूट्स असतील, काय जास्त आवडत नाहीत, बदाम फक्त भिजवलेले खातात आणि एखादं कोणतंही फळ असतं ते आणि दूध। तर हा त्यांचा डबा पण असा पॅक करून दिला। जान्हवीने भात नेलेला होता आणि ओमला चपाती दिलेली। तर इथं शनिवारचा सकाळचा आहे, ह्यांचा उपवास असतो शनिवारचा,
तर त्यांना शक्यतो म्हणजे खिचडी जास्त आवडत नाही आणि भगर बनवलेले म्हणजे जे वरीचा भात असतो तो. तर यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे अख्खे पण टाकलेले आहेत आणि कूट करून टाकलेले आहेत आणि मीठ एवढंच. अगोदर थोडंसं चमच्याभर तूप टाकून त्यात मिरची भाजून घेते, मग धुवून घेतलेली भगर भाजायची. भगर चांगली भाजत आली की मग हे टाकून पाणी टाकायचं. असं बनवायला सोपं पडतं. आणि त्यांना यात बटाटा आवडत नाही, नाहीतर ज्याला बटाटा आवडतो तो ते बटाटासुद्धा टाकू शकतात. आणि इथं कढी बनवलेली आहे आज. तर ताक केलेलं होतं, तर ताक केलं की कढीची म्हणजे कढी सगळ्यांनाच आवडते. आणि शनिवार म्हटलं की बऱ्यापैकी भाज्या संपलेल्या असतात, त्यामुळं ही एक सोपं कढी आवडत असल्यामुळं मग आता दुसरं काय करायला, आता भाकरी करायच्या आहेत. 2 भाकरी पण करायच्या आहेत आणि ह्या चपात्या पण करून घ्यायच्या आहेत. तर अगोदर त्यांना हे त्यांचा उपवास आहे तर भगर होते तोपर्यंत इथं शेंगदाण्याची चिक्की आणलेली होती ते आणि ॲपल अर्धं खाल्लेलं होतं मुलांनी आणि अर्धं होतं कट करून तसंच ठेवलेलं होतं. तर मोठं ॲपल असेल की तर मग इतकं त्यांना ते संपत नाही. आणि ॲपल कसं ते आता खायला देतो आपण म्हणून खातात, जास्त आवडीनं खात नाहीत. पण दिवसातून अर्धा तरी ॲपल मुलांनी किंवा आपण सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे, कारण ह्यातून म्हणजे आपल्याला सगळं, आपण बाकीचं इतकं पौष्टिक सगळ्या ह्याच्यातून जात नाही आपलं, म्हणून अर्धं फळ तरी कोणतंही एक असावं. आणि थंडीच्या दिवसात ना दही घट्ट लागत नाही म्हणून मी थोडंसंच वाटीत लावलेलं होतं. पण आज आता थोडीशी थंडी कमी आहे त्यामुळे हे छान लागलेलं होतं. पण हे रात्री मी 5 वाजताच लावलेलं होतं. आपला चहा झाला की थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं शिळ्या दुधाचंच लावलेलं होतं. त्यामध्ये विरजण म्हणून ताकच होतं माझ्याकडे, तर तेच ताक टाकून लावलं. पण कपाटामध्ये ते झाकून ठेवलेलं, तर चांगलं घट्ट असं दही लागलेलं होतं. तर त्यांची भगर पण इथं होत आलेले. भगर शिजायला जास्त वेळ लागत नाही, मोठा गॅस केला तर लगेच शिजते. आणि इथं आता ह्या चपात्या करून घ्यायच्या आहेत. सोबतच कढीसोबत आम्हाला दोघींना भाकरी करायची होती. आणि बाकी मुलं दुपारी शाळेतून येतात, शनिवारी 1-1:30 वाजता घरी येतात, तर त्यांना कढी चपाती आणि भात आवडतो. पण म्हटलं भात संध्याकाळी करावं, कारण मुलगी तिला भातच आवडतो, मग ती चपाती खायला नकोच म्हणते, फक्त संध्याकाळी ती भातच खात असते. मग सकाळी तरी चपाती खावी म्हणून. आता सकाळी आज डब्यासाठी हाफ डे असल्यामुळं लवकर येतात. तर इथं तेल संपलेलं होतं, तर तेल हे 5 किलोचंच कॅन बरं पडतं, कारण हे काढायला पण सोपं पडतं. आणि ते एकदम 10-15 किलोचं असते मला वाटते, पण ते शक्यतो आम्ही जास्त आणतच नाही कधी, असं 5 किलोचंच असतं ते आणतो. आणि आता म्हणजे बदलून आणते, जेमिनीचं असतं, आता हे सपोलाचं आहे. एकच तेल नेहमी खाण्यापेक्षा. आणि कधी इथं भेटलं तर ना आटपाडीत पण घाण्याचं तेल भेटतं, किंवा इथं लोटेवाडीतसुद्धा घाण्याचं म्हणजे हे आहे ते पण काढून देतात. नारळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, किंवा तुम्ही कारळाचं ह्याचं तुम्हाला जे पाहिजे ते काढून देतात. तुम्ही जर घरनं खोबरं वगैरे घेऊन गेला ना त्याचंसुद्धा तेल काढून देतात. खरं तीच तेलं खाण्यासाठी चांगली आहेत, पण ती थोडीशी महाग पडतात. पण शक्य होईल तेवढं ते खाण्याचा प्रयत्न केलेला चांगला आहे, कारण कोणतंही आपण ह्याचं रिफाईंड तेल वापरतो त्याच्याऐवजी